शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय ऍडव्होकेट बळवंतरावजी जाधव साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं। गोडबोले साहेब जरा इकडे, डोळ्याला पाणी आलतं यांच्या। 23 तारखेला गुलाल उधळायला यांच्यासोबत मी या ठिकाणी येणार आहे। डोळ्यात पाणी आणू नका, विजय आपला। खरोळा ग्राम दैवताला वंदन। लोकशाहीची जपणूक करणाऱ्या सर्व पक्षाला आदरपूर्वक ऐकणाऱ्या आणि आपलं मत देणाऱ्या या खरोळ्याच्या तमाम जनतेला मी सलाम करतो। तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, तुमच्यामध्ये खरोळ्यामध्ये असलेली जी सज्जनता आहे, सर्व पक्षांना वागण्याची पद्धत आहे, त्याला मी आज नाही गेली 40 वर्ष करतो आणि म्हणून खरोळ्याच्या सर्व जनतेला मी मानाचा मुजरा करतो। मित्रो, आता मलाही मना वाटलं ऋषीचं भाषण ऐकल्यावर, महाराष्ट्राचा भावी नेतृत्व असं ऋषी भाषण करते। ऋषी 25व्या वर्षात मी असंच करत होतो, आता भाषण करत करत 65 वर्षाचा झालो, कालच ज्येष्ठ नागरिक झालो, त्यामुळं ते सांगावं। मित्रो, मी वकील आहे। 2 पक्ष तुमच्या समोर आहेत, महायुती आणि महाआघाडी। 2 आहेत, महायुती आणि महाआघाडी। महायुतीचं नेतृत्व देश पातळीवर मोदी करतायत। कधी अटल बिहारी वाजपेयींनी केलं, कधी लालकृष्ण अडवाणीने केलं, पण यांचे वारस कधी पुढे गेले नाहीत। ते नेतृत्व आमच्याकडे। आज तुम्ही जर बघाल, काँग्रेसचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू, नेहरू नंतर इंदिरा गांधी, इंदिरा गांधी नंतर सोनिया गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, कळू न कळू काल प्रियंका गांधी उभा टाकली। प्रत्येक लालू यादव, त्याची बायको, कोण कोण आहे त्याच्यात बघा। शरद पवार, सुप्रिया सुळे, आता पुढली 3री पिढी माझ्या चिल्ल्या पिल्ल्यासाठी भावी नेतृत्व ह्याच्याच घरात, दुसरीकडे नाही। योगेंद्र पवार, नाव ध्यानात राहत नाही, आता वयामानानं होतंय तसं। विलासरावजी देशमुख, दिलीपरावजी देशमुख, अमित भैया देशमुख, धीरज भैया देशमुख। काल ते पिक्चर मधलं एक आलं होतं बघा, काय नाव, दर 5 वर्षाला येते, कळत नाही, दरवेळेस वेगळेच रूप घेऊन येते। काल तर कोण बोलाले, पोतराज बोलाले की जिथला बोलाले, फाईट का नाके। स्वतःच्या लेकरासाठी चालत असलेली काँग्रेस कुणीही जिल्ह्यामध्ये बघा, शाहू फुले आंबेडकरांची नावं घ्यायची, स्वतःची पोरं गादीवर बसवायची, ही काँग्रेस एका बाजूला, आणि अटल बिहारी वाजपेयी सारखी ही पक्ष एका बाजूला। आता सांगितलं की गेल्या वेळेस नोटाला मतदान जास्त पडलं, का पडलं? आमच्या खरा गद्दार हा उद्धव ठाकरे, ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली, इथल्या शिवसैनिकाची गद्दारी केली। 25 वर्ष मी काम केलं, 40 केसेस बाळासाहेब अटक होणार मला अंगावर घेतल्या, आणि तिकीट द्यायची वेळ आली तर अमित देशमुखला विचारलं कुणाला देऊ, कुणाला देऊ तिकीट? त्यांनी सांगितलं माझा चुलत भाऊ आहे, जरा येडा आहे, त्याला देऊन टाका। सचिन देशमुख नावाचा माणूस माहित होता कुणाला? दिलंय बाबा, पक्षाचं कसं का असणार म्हणून माझ्याकडे टोप्या शिल्लक होत्या महानगरपालिकेच्या, 10,000 टोप्या धनुष्यबाणाच्या होत्या। आल्यावर 2 शिव्या द्याव्या, कसं धक मारलास म्हणून द्यावं, त्यानं काही माझ्याकडे आलंच नाही। निवडून यायचं नाही तर उभा कशाला, त्याला निवडूनच यायचं नव्हतं, त्याला पडायचे पैसे दिले होते ते उद्धव ठाकरे, ज्यांनी बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला, घराणेशाहीला विरोध केला, त्यांच्या हातात सत्ता आल्यावर स्वतः मुख्यमंत्री झाले नाही, स्वतःच्या पोराला केलं नाही। ट्रंक घेऊन आलेला, कोहिनूर चालवणारा एक मनोहर जोशी सारखा सर्वसामान्य माणसाला या महाराष्ट्राचं जात न पाहता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं, नारायण राणेला केलं। परंतु या माणसानं स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून आमच्या सगळ्याशी गद्दारी करून, बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी करून, काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या पायावर चरण, त्यांच्या दिल्लीला जाऊन स्वतः मुख्यमंत्री आणि पुन्हा पोरग मंत्री, टीव्ही कॅबिनेट पहिल्याच वेळेस। ही शिवसेना आहे, हे बाळासाहेबांची शिकवण आहे, ही गद्दारी आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत समर्थपणे तुमच्या आमच्या विचाराचं एक सांगा, 2.5 वर्ष सरकार होतं, 2.5 वर्ष सरकार होतं,
उद्धव ठाकरे आणि अमित भैया एकाच कारखान्यात होते. हा बळवंत जाधव एकदा तरी तिथे गेला नाही. उद्धव साहेबांची ही कृती आवडली नाही हे जाहीर सांगणारा हा शिवसेने, कारण मी बाळासाहेबाचा शिवसेने. आप्पाच्या रूपाने आता सांगितलं की पक्ष या म्हणून तुम्हाला सांगितलं ही दोन पक्ष आपल्या समोर आहेत. एक घराणेशाही चालवणारे, मग ते लालू यादव असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आणखी कुणी असेल, आणि एका बाजूला आम्ही आहोत की ज्यांनी येतं. आता तुम्हाला सांगितलं, आता व्यक्ती म्हणून रमेश अप्पा कराड तुम्हाला माहित असेल नसेल, मी यांच्या शेजारची गावचा आहे. 75 वर्ष ते 70-80 वर्षापासून त्यांचे आजोबा आणि माझे वडील हे मित्र म्हणून राहिले. दोघंही गेले, त्यांचे वडील आणि आम्ही राहिलो. ऋषिकेश आलाय आता, ही 80 वर्षाची परंपरा आहे. इथं जात धर्म बघितला जात नाही. असा हा व्यक्ती या ठिकाणी मालकरी आहे, ज्यांचे एक हातात हात घालून गाव चालवतो. आता ते सांगायला लागले जातीचं काढते उमेदवार आपला हो, कसं करायला ना आपल्या आपल्या जातीचं. मी विचारतो आप्पा बद्दरजी, ओय बद्दरजी, झोपू नका हो, रात्र वैद्याची आहे. आता मला सांगा, मराठी म्हणून मत मागणाऱ्यांनी बायको मराठीची किती काय एवढं तरी विचारा जरा. बायको कुण्या जातीची आणि सांगणारे आम्ही मराठ्याचे आहोत. आम्ही कुण्या जातीचा होतो. यांनी 40 वर्ष माझा छळ केला. प्रदीप राठीच्या कबुतराचा प्रचार केला. ते बाबा पाणी दे, पाणी पिऊन बोलायची वेळ आली. बद्दरची साक्षीदार आहेत. मी कबुतराचा प्रचार केला. मी वकील होतो. 22 वर्षाच्या भांडणानंतर मी शेत चालू केलं होतं, ऊस लावला. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. बायकोचं गंठन म्हणून मी त्या ठिकाणी ऊस लावला आणि कबुतराचा प्रचार केली. एवढी चूक झाली. कबुतराचा प्रचार करताना माझे वडील काँग्रेसचे होते. गावामध्ये आले आणि माझ्या वडिलांना म्हणले कार्यक्रमाचा अध्यक्ष तुम्ही व्हायचंय. माझे वडील दिंडेगावच्या कार्यक्रमाचे बद्दरजी अध्यक्ष होते. माझ्या वडिलांनी विलासरावला सांगितलं माझ्या घरामध्ये लोकशाही आहे, मी काँग्रेसचा आहे, मी तुमच्या सोबत आहे, पण माझ्या मुलाला मी सांगू शकत नाही, त्यांना स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून घुसवलं. परंतु ऊस जायची वेळ आली, आमचं कबूतर उडालं. देशमुख आले निवडून जातीच्या नावावर आणि सुरू केलं. ऊस जायची वेळ आली, मला सांगितलं रोडवर आणून टाका, तोड चिठ्ठी रोडवर आणून टाका. शेतापासून आपल्या टाकळी फाट्यावर मी ऊस आणून टाकला ट्रॅक्टरने. कधी आप्पाचं ट्रॅक्टर आण, कधी साडूचं ट्रॅक्टर आण, पैसे तर नव्हतेच आपल्याकडे. आणून टाकलं आणि पुन्हा जेव्हा 2 किलोमीटर माझा ऊस पडला तेव्हा सांगितलं तुम्ही कबुतराचा प्रचार केलाय, माफी मागा. दिलीपरावची माफी मागा. मी विलासरावला फोन केला, साहेब मी जरी कबुतराचा प्रचार केला असेल, माझ्या वडील तुमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, ते काय ते दिलीपराव तुम्ही मिटवून घ्या. काय ते तुम्ही दिलीपरावला बोला, मी बोलत नाही. ज्या स्वातंत्र्य सैनिक हरिश्चंद्र जाधव माझे वडील सांगितलं, यांनी बर्दापूरचं पोलीस स्टेशन बॉम्ब लावून उडवलं, ज्यांनी पानगावची रेल्वे लाईन रजाकारच्या काळामध्ये बॉम्ब लावून उडवली, अशा स्वातंत्र्य सैनिकाला माफी मागणारी अवलाद मराठ्याची कशी असू शकते ती सांग. शेतकऱ्याला माफी मागायला होता तुम्ही. आणि अशा प्रकारचा छळ. आप्पा तुम्हाला माहित आहे, हे दिलीपराव देशमुख स्वयंघोषित सहकार सम्राट पुण्या मतदारसंघातून निवडून येते. जागृती प्रगती किती आहे सदस्य? 18. त्याच्यापैकी 7 ह्यांच्या घरचे 4 गचकले नव्याला घेत नाहीत, नव्याला घेत नाहीत. आणि त्याच्यातून निवडून येईल साखर सम्राट, सहकार सम्राट. कशाचे नाटक? सहकार्याच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल 15 वर्ष या ठिकाणी. आता गोडबोले साहेबांनी यादी दाखवली. त्यांनी काय केलं ती सांगा ना. आम्ही एवढे दिले, तुम्ही काय दिलं? लोकांचे काम सांगू नका. अहो 2009ला वैजनाथ शिंदे निवडून आले. बिचारा मातीला जात होतं, लग्नाला जात होतं, बऱ्यापैकी होतं. कुठे बी जायचं बिचार, एवढं तर करीत होता. त्याच्या हातात काही फुलं नव्हतं. रेणा कारखान्यावर त्याच्या नावानं नीट बोलायचं, नीट सांगायचं. जसं मालकानं मुनी मला बोलावं तसं आमदाराला बोलायचे. आणि ती वैजनाथ शिंदे कसं का विना काम करीत होतं, लगेच तिकीट बदललं. खरं सांगतो, वैजनाथ वेळ आहे ना, वैजनाथला तिकीट कसं दिलं मला कळालंच नाही. वैजनाथ सगळ्याचे बदलून काढले, तिकीट कसं दिलं? मग त्या काळात वैशालीताई दोघांचाच प्रचार करायचे. एक
लातूर ग्रामीणमध्ये वैजनाथ आणि लातूर शहरामध्ये अमित भैया. कसं काय दिलं? मला काँग्रेसवाल्यांनी सांगितलं अमित भैयाच्या बायकोला लिकरू होणार आहे आणि सांभाळायला एक भरोशाचा माणूस पाहिजे म्हणून वैजनाथला दिलं. हे 2 भाषणात मी सांगितलं वैजनाथरावचा दोस्त आहे माझा. सकाळ सकाळी फोन, तुला काही अक्कल आहे का नाही? तू असं बोललं सगळ्या मतदारसंघात होते, असलं भाषण करू नको. आता वैजनाथ दोस्त आहे, खरी गोष्ट आहे. त्या बिचाऱ्यानं एकदा गाडीमध्ये बसून आप्पा बीडला जाताना बेजरेनी त्यांनी साहेब लोकांमध्ये बदनामी व्हायली आहे, तुम्ही असं वागावं लागतंय, तसं करणे, लोकात मिसळा, हातात हात घाला, असं सगळं म्हणून बोललं. बीडच्या पुढे गाडी गेली, 8 रानात गाडी थांबली. चला उतरा खाली म्हटलं. दोघांना खाली उतरवल्याबद्दल तिथं पाठी लावली आहे, कहा जाता है यहाँ 2 लोगों को नीचे उतारा गया. ती भिशे साहेब मध्ये आले त्रिंबकराव, काय केले माहित नाही, चिठ्ठी दिले माहित नाही. अशा निष्क्रिय लोकाला आपल्या मातीवर धीरज भैया मोठा व्हायचा होता म्हणून अशा लोकांना दिले. धीरज भैया आले, आता बदल नाही. बाहेर निघाला तू सभेला, जाकीट असलं पाहिजे, लिपस्टिक लावली पाहिजे, पावडर लावलं पाहिजे, भांग लावायला पाहिजे, त्याला माणसं आहे. आणि अशा प्रकारचा आताच तिरुपती साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गडी कसा ठेवावं, जी कामालाच आपल्या कधी येत नाही. रमेश अप्पाला मी उसाला पाणी देताना बघितलंय, ट्रॅक्टरनं पेरणी करताना बघितलंय. त्यांचंच नाही तर माझंही ना डिझेलवर नांगरून दिलं, पैसे घेतलेले डिझेल तेवढं दिला होता. माझंही रान नांगरून दिले जेव्हा पडत होतं तेव्हा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या गोष्टीची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे की आपलं कोण आहे, पक्ष कोण आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी का उद्धव ठाकरे सोडले आणि एकनाथ शिंदेकडे गेलो. एकनाथ शिंदे 3.5 एकर तुमच्या आमच्यासारखी शेती असलेल्या शेतकऱ्याचं पोरग गावामध्ये भागत नाही म्हणून ठाण्याला आलं. तुम्हाला माहित असेल, पटकेवाल्या मामाला माहित असेल, येल्लो मिल्लो असते. म्हणजे ना 72च्या आधी येल्लो मिल्लो खाल्लेला माणूस आहे, हायब्रिड खाल्लेला माणूस आहे, रॅशनचा गहू खाल्लेला माणूस आहे, वातीच्या स्टोवर स्वयंपाक केलेला माणूस आहे. माझ्या बहिणीच्या घराला ठाण्यामध्ये घर आहे, त्या माणसाला पहिल्याकडून पाहिजे. ऑटो चालवला, शिवसैनिक झाला, नगरसेवक झाला, आमदार झाला, मंत्री झाला. तुमच्या आमच्या प्रश्नाची जाणीव असलेला माणूस, 18 तास काम करणारा माणूस महाराष्ट्राच्या गादीवर बसलाय म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहिलो. आता सांगितलं, ए बेटा पाण्याकडे लक्ष ठेवत जा, सुरू ना. लाडक्या बहिणीला 1,500 दिले ते आपण सांगतील, पण एक गोष्ट म्हणतो, की 1,500 काय होतंय. ज्याची माय आई बाप खुरपायला जातात ना, त्याला कळते 1,500 काय होते. तुम्हाला काय माहिती राजाला दिवाळी कधी. गडीहून उतरले की घोड्यावर उतरले की गाडीमध्ये, घोड्यावर बसवायला सुद्धा माणूस आहे. तुम्हाला 1,500ची किंमत माहित नाही, आम्हाला 100 रुपयाची किंमत माहित आहे. किती रुपयाचा तांदूळ घरात आल्यावर माझा घर चूल पिटते आहे, त्याला ती किंमत आहे. मी एक 3.5 एकर शेती असलेल्या शेतकऱ्याचा पोरगा आहे. 2 रुपयासाठी लातूरून औषधाला पेपर नेऊन टाकलाय. तुमच्याच गावचे प्रेमगिरी महाराज असतील, माझे मित्र पिंपळे असतील, सगळ्याचे, खरोळेचे वामनराव पाटील असतील, खरोळेकर राऊतराव असतील, या सगळ्याची वकिली केली. देव उसका भला न देव उसका भला म्हणून काम केलं. शेतकऱ्याला कधी लुटलं नाही, लातूरला कुणी सोडलं नाही. मी कुणाला खून केला 10 लाख, सून जळली 15 लाख भाव करून, पण शेतकरी आला त्याचं फाटकं धोतर बसलं, त्याच्यामध्ये माझा चुलता दिसायचा. एखादी बाई आली, त्याची फाटकी धोतर दिसली, त्याच्यामध्ये माझी चुलती दिसायची. आणि शेतकऱ्याला आपलं मानून या भागामध्ये काम केलंय म्हणून बळवंत जाधवला आमदार होण्यामध्ये कधी इंटरेस्ट आला. 1995ला मला पक्षाने तिकीट दिलं, परंतु जी मस्ती बघितली होती 90च्या 95 नंतर, प्रदीप राठी पल्ल्यावर लातूरमध्ये हाताच्या बिअरच्या बाटल्या घेऊन राठी भाभी आता कसं, गांधी भाभी आता कसं म्हणून घोषणा दिल्या. बसवेश्वराचा पुतळा फेकून दिला. काँग्रेसचे माणसं घड्याळ लावून पाडले. मी म्हणजे काँग्रेस, मी म्हणाल ती काँग्रेस. बाबळगावच्या गडीवर येऊन जो मला सलाम करेल तो काँग्रेस. आणि अशी देशमुख आणि देशमुख कंपनी ज्यानं काँग्रेस बुडवली आणि देशमुख आणि देशमुख कंपनी मोठी केली, त्याच्या विरुद्ध ही लढाई. आणि म्हणून 95ला मला तिकीट मिळाल्यावर ही कवेकर साहेब टिळक भवन मध्ये
इंटरव्ह्यू देऊ लागले काँग्रेसचा, मला रेणापूरची जागा द्या म्हणून. अरे उतर खाली बद्दलचे साथीदार आहेत. ही घे तिकीट तुला लातूरचं. काय करू तुमचं तुटका जनता काय कर. येड्या म्हणलं मस्जिद पडली आहे, लोक देणार आहेत. बसवेश्वराचा पुतळा चाललाय, सगळे आपल्याला देणार आहेत. लातूर चालले, यू लढ. मी जरा कमी पडता, दाम कमी आहे, तुझ्याकडे दाम बी आहे. बोलिलं, लढलो. आप्पा त्या काळात आम्हाला साथ दिले आणि विलासरावची 15 वर्षाची मस्ती जिरून दाखवली. 3 वर्ष. एक लक्षात करा, आपण शेतकरी आहोत. ऊसाचं बेणं लावल्यानंतर ऊस कितीदा घेतो? 3 टन. 4थ्या वेळेस काढून टाकता. विलासरावचं 3दा झालं, काढून टाकलं. आता ही काँग्रेसचं 3दा झालं, काढून टाका. नवं बेणं उज्ज्वल झालं. काँग्रेसचं बेणं मोडून टाका आणि नवं बेणं घ्यायला शिका. मित्र, ही अत्यंत महत्वाची लढाई आहे. तुमच्या लेकराच्या भविष्याची लढाई आहे, खरोळा गावच्या भविष्याची लढाई आहे, देशाची लढाई आहे, गरिबाच्या ताटात असलेल्या अन्नाची लढाई आहे, शेतकऱ्याचा विचार करणाऱ्या एकनाथ शिंदेची लढाई आहे. तुमचं हे मत, आप्पाला जाणारं मत बळवंत जाधवला मिळणार आहे. माझे ताकद. तुमचं जाणारं मत एकनाथ शिंदे साहेबाला जाणार आहे. तुमचं जाणारं मत तुमच्या जीवनाची काळजी करणाऱ्या नरेंद्र मोदीला जाणार आहे. काही अफवा पसरतील, परंतु इतके दिवस रॅशन फुकट देणारा या देशातला पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे. लाडक्या बहिणीची काळजी करणारा, 1,500 रुपयाची किंमत समजणारा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ आहे. आणि म्हणून सांगतो, आता पुढल्या काळामध्ये पाकिट वाटायला सुरू होते. त्यांच्या अंगात एकच मस्ती आहे, नेते विकत घेऊ नाहीतर मतदार विकत घेऊ. गोरगरिबाच्या घरामध्ये घुसून. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या रक्ताची घामाची चोरी कमवून आणलेला हा पैसा वाटताना दिसला, त्यांच्या हातातून हिसकटून घ्या, लुटा. ते वाटू देऊ नका. केस झाली, बळवंत जाधव तयार आहे, वाटणीसह तयार करा. नाहीतर माझी वाटणी ठेवा त्याच्यात, नाहीतर हाणून जा चालेल, कुठं लढामण चालवायचं. काय केस व्हायचे ते उद्या. मित्र, त्यांनी सांगितलं तिरुके साहेबांनी गडी कसा ठेवावा. मी सांगतो, कन्यादान आणि मतदान तेवढंच पवित्र आहे. मतदान हे कन्यादान इतकंच पवित्र आहे. जावाई बघायला जाता म्हणताव का बाबा कसा आहे, दारू पिला तर चलल, नाही आला तर चलल, लिक्यूला नांदेला नाही तर चलल, असं म्हणताव का? माझ्या त्या घरात गेल्यावर मला पाणी मिळतंय का तांब्याभर, माझ्या मुलीची इज्जत होईल का नाही, माझ्या लेकीला नीट सांभाळतील का नाही, जे बघता तेच मतदान करताना त्या दरवाजामध्ये मला, ज्याचा 24 तास दरवाजा उघडा आहे, ज्याच्या घरामध्ये रोज 100 लोक जेवते, त्या बाबळगावच्या गडीवर एकदा गेलं ढाळजत मध्ये काय कळत नाही, चीनची भिंत असल्यासारखं बंद, कुणाला जाऊ देत. असा कन्यादान करताना जो विचार करता तोच विचार करा. आणि म्हणून सांगतो की मतदान करताना फक्त 2 व्यक्तीला कळतंय, एक तुमचा ईश्वर आणि तुमचा आत्मा. त्याला विचारा की माझ्यासाठी भांडणारे नरेंद्र मोदी, माझ्यासाठी भांडणारे एकनाथ शिंदे आणि माझ्यासाठी एवढा निधी आणणारा शेतकऱ्याचा मुलगा, आमची जात शेतकऱ्याची. मला छळणारे मराठ्याचे असू शकत नाही. ज्याने मला जाणीवपूर्वक छळलं, माझा ऊस वाळवला, मला अनेक इलेक्शन मध्ये मांजरामध्ये अनेक वेळेस माझे अर्ज गैरपद्धतीनं सत्तेचा वापर करून रिजेक्ट केले. मी लढतोय तुमच्या जीवावर, मी मोठा आहे तुमच्या जीवावर. आणि म्हणून सांगतो की शेतकऱ्याने मला आप्पाला दिलेलं हे विचार करून मतदान करा. दिलेलं मत त्या ईश्वराला माहित आहे, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतो, तुम्ही म्हणताल वकील साहेब भाषण छान झालं, पण काय करावं, पैसे येते, मटण देते, दारू देते, वास आला की मन फिरतंय, पैसे बी घ्या वाटते, का सोडा वाटते. एक सांगतो, आलं तर घ्यावी, सोडू नका. तुम्ही म्हणताल तसं नाही हो वकील साहेब, पुन्हा शब्दा घालते. अहो, शब्देनं माणसं मेली असते तर वकील एकटं जिवंत राहिला असता का? तुमच्या घामाची चोरी करून आणलेला पैसा घ्या, मतदान करताना त्या ईश्वराला साक्षी ठेवा आणि योग्य उमेदवाराच्या पदऱ्यामध्ये मत टाकून आम्हाला विजयी करा. हे मत दिल्यानंतर आप्पा तर आहेतच आहेत, ऋषी आहे, आणि बळवंत जाधव सुद्धा म्हणणार नाही एखादं काम घेऊन आलं तर मत आप्पाला दिलास तिकडे जा म्हणणार नाही. मी सुद्धा बळवंत जाधव म्हणून खांद्याला खांदा लावून या पुढला लातूरचा चालवण्याचं काम करू. त्यासाठी आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावे, आप्पाच्या पाठीशी असू द्यावे, एकनाथ शिंदेच्या पाठीशी असू द्यावे अशी विनंती करतो आणि थांबतो. माझी आई 94 वर्षाची आहे, 95, मी गेल्याशिवाय जेवत नाही. आपली सगळ्याची माफी मागतो आप्पा. मी देव आईलाच मानतो, मी कधी जाऊन पुण्या मंदिरात जात नाही, तीच माझं दैवत आहे.
तिच्या चरणावर डोकं ठेवलं की मला सगळं मिळतंय. त्या आईसाठी आपल्या सगळ्याची माफी मागून निघतो. जय हिंद, जय महाराज. पाणी दे. सन्माननीय बळवंतरावजी जाधव साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर खरोळा, पांढरी, रेणापूर, पानगाव यासह या मतदारसंघातील तब्बल 3.5